ज्या दिवशी चिन्नूला नवीन कपडे घालतो ना, त्या दिवशी रात्री म्हणा किंवा दुसऱ्या दिवशी त्याला काहीतरी काय होतंच, म्हणजे ताप वगैरे येतंच. तर यावेळेस असंच झालं, त्याला खूप जास्त ताप आलं सकाळी आणि मग औषध वगैरे देऊन ना त्याला झोपवलं होतं आणि दुपारी त्याला थोडंसं आराम होतं आणि मग जेवताना ना असं चाकूचं बॅट बॉल खेळायचं त्याचं चाललं होतं. मग नंतर ना जेवण वगैरे झाल्यावर परत संध्याकाळी थोडंसं ताप वाढलं, मग परत औषध देऊन त्याला थोडंसं झोपवलं आणि जेवणामध्ये ना कढी पकोडे बनवले होते आणि ना कढी ह्यांना म्हटलं की कढी बनवता का, तर एका शब्दाने यांनी हो म्हटलं आणि बनवलं पण. आणि दोघांनी मिळून बनवल्यामुळे ना एकदमच टेस्टी झालं. आणि मग जेवण वगैरे करून ना चिन्नूला हॉस्पिटलला घेऊन गेलो, कारण त्याचा ताप परत वाढलं होतं आणि तिकडे गेल्यावर ना त्याचं ताप 101 आलं. मग डॉक्टरांनी त्याला औषधं पण दिले आणि पायाला इंजेक्शन पण दिलं. आणि इंजेक्शन दिल्यामुळे ना आम्हाला असं वाटत होतं की त्याला चालता येईल का नाही म्हणून, पण छान घरी आल्यावर खेळत पण होता आणि येताना हे किराणा आणलं होतं, मग ते ठेवण्यासाठी ना छान त्याचं मदत चालू होतं. नंतर त्याला जेवण वगैरे भरवलं, औषधे देऊन असं